ओ या खरंच. ओ माय गॉड. हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्हा किती लोकांना माहिती आहे माहिती नाही, तर एक 5-6 दिवसानंतर माझा बड्डे येणार आहे. आणि नेहमीप्रमाणे माझा बड्डे माझा नवरा हा स्पेशल करत असतो. ॲनिव्हर्सरी आणि बड्डे आम्ही कुठेतरी सेलिब्रेट करायला जवळपास जात असतो. पण यावेळेस त्यांनी काहीतरी वेगळं प्लॅन केलं आहे, म्हणजे कुठेतरी लांब जाऊया असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यांनी बुक केलेलं आहे, कुठे बुक केलं आहे सांगू, शिमला मनाली. येस, आम्ही माझा बड्डे सेलिब्रेट करायला शिमला आणि मनालीला जातो आहे. आणि तिथून बरेचसे अजून स्पॉट्स आहेत काही काही. तर मी तुम्हाला सगळ्यांना ते नेणार आहे माझ्यासोबत. तर ट्रॅव्हल ब्लॉग कसा होता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कसा होणार आहे हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही सांगाल मला नंतर कमेंट्समध्ये. तर मी तयार झालेली आहे, पॅकिंग झालेलं आहे. आधी आम्ही जाणार आहोत गोव्याला. गोव्यावरून आमची फ्लाईट आहे दिल्लीला, आणि दिल्लीवरून नंतर मग मनालीला. असं आमचं ट्रॅव्हल डिसाईड झालेलं आहे. मी कम्प्लिटली नवऱ्याला ब्लाइंडली फॉलो करत असते. तो सगळं बुकिंग करतो, तो सगळं डिसाईड करतो, तो सगळं त्यांनी सगळं पॅकेज फिक्स केलेलं आहे. मी फक्त ब्लाइंडली तो जसं म्हणेल तसं त्याचे फॉलो करत असते. आता तुम्ही मला काही म्हणू शकता, अँड आय एम हॅपी इन दॅट. तर फक्त पॅकिंगचं जबाबदारी माझ्यावरती असते, पॅकिंग आणि शॉपिंग. तर मी माझी जबाबदारी पूर्णपणे छान व्यवस्थित पार पाडलेली आहे. आणि सगळ्यात बॅड लक म्हणजे सांगते मी काय झालं आमच्यासोबत ना, की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे गणपतीपुळेच्या पुढे काही पार्सलच येत नाही आहेत. ऑनलाईन डिलिव्हरीच सगळी बंद आहे. का ती बंद आहे काहीच माहिती नाही आम्हाला. तर किती पार्सल मी ऑर्डर केले आणि सगळे कॅन्सल झाले आहेत. तर मला काहीच ऑनलाईन शॉपिंग करायला मिळालेली नाही आहे. घरात जी शॉपिंग होती, म्हणजे सिंगापूरसाठी मी जी शॉपिंग केलेली होती त्यातले जरा काही काही कपडे वाचलेले आहेत, तेच मी रिपीट करणार आहे. तर मी यावेळेस काही शॉपिंग केलेली नाही आहे. इट्स अ बॅड लक फॉर मी. बट तरी पण मज्जा करायची आहे. बड्डेचा पण ड्रेस मी घेतलेला नाही, तिकडेच काहीतरी शॉपिंग करेन असा विचार केलेला आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला माझा ट्रॅव्हल ब्लॉग. बॅग्स पॅक आहेत, माझी पूजा झालेली आहे आणि आम्ही रेडी टू गो आहोत. खूप सडन तयारी होती, खूप सडन प्लॅन होता हा, त्यामुळे मला पार्लरमध्ये जायला पण वेळ नाही मिळालेला आहे. तर मी बऱ्याच दिवसाआधी हा निकोनी नावाचं हा प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केला होता, पण मी यूजच केला नव्हता. हा सांगतो की टॅन व्हॅनिशसाठी आहे. तर मी तुम्हाला यूज करून दाखवते की हा खरोखर टॅन व्हॅनिश करतो काय, कारण मला फेशियल वगैरे करायला काहीच मिळालंच नाही आहे. स्किन टॅन झालेली आहे तुम्ही बघू शकता. कारण मी त्यानंतर गोव्याला गेली होती, सिंगापूरवरून आल्यानंतर गोव्याला गेली, नागपूरला गेली, आणि मला पार्लरमध्ये जायला वेळच मिळाला नाही आहे. म्हणजे असं क्लीनअप करावं काहीच मिळालेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी हा प्रोडक्ट खूप दिवसापासून ऑर्डर करून ठेवला, जेव्हा आमच्याकडे डिलिव्हरीज येत होत्या. फ्लिपकार्ट, मिंत्रा, मिशो, किती डिलिव्हरी सगळ्या याच्या, आणि आता कुठलीच डिलिव्हरी होत नाही आहे. तर मी हा निकोनी नावाचा ब्रँड ऑर्डर केला होता टॅनिंग काढण्यासाठी. तर मी असं मला यूज करून दाखवते. हा प्रोडक्ट सांगतो की ह्याच्यामध्ये ग्लुटा आणि कोजिक स्किन पॉलिशिंगचा हा प्रोडक्ट आहे. हा ब्लीच नाही आहे ते सांगतायत, पण ग्लुटाथियन सध्या किती ट्रेंडमध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कोजिक ॲसिड हे स्क्रीन ब्राईटनिंगसाठी यूज केलं जातं, हे पण माहिती असेल तुम्हाला. तर 20 मिनिट्समध्ये हा टॅन रिमूव्ह करतो. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की हा खरंच टॅन रिमूव्ह करतो काय. चला मग. स्किन पॉलिश होते याच्याने, ब्लीच होत नाही किंवा तुम्ही अचानक गोरं होत नाही. तर याच्याने काय होतं, स्किन पॉलिश होते. आणि हे आय थिंक आफ्टर एव्हरी 15 डेज हे करायचं असतं टॅन रिमूव्हिंगसाठी. तर आपण हे मी एकदा खोलून बघितलेलं होतं पण यूज केलेलं नाही आहे. इथनं खोललं होतं बॅक साईडने. तर यात यांनी दिलेलं आहे एक बोल, एक स्पून, जसं त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की याच्याने क्रीम घ्यायचं आणि दुसऱ्या याच्याने पावडर घ्यायचं, असं हे आहे. आणि लावायला ब्रश, हेअरडायचा ब्रश असतो तसा ब्रश दिलेला आहे त्यांनी. आणि आय थिंक ही ती क्रीम असेल, निकोनी टॅन व्हॅनिश लोशन. येस. आणि हे आहे ग्लुटोकोजिक पावडर टॅन व्हॅनिश. आणि अजून काहीतरी आहे, हे काय आहे, पॉलिश क्रीम, प्री आणि पोस्ट पॉलिश क्रीम. म्हणजे हे आधी पण लावायचं आहे आणि नंतर पण लावायचं आहे. तर मी माझा फेस वॉश केलेला आहे, कारण पूजा केली तर कुंकू लावलेलं होतं, म्हणजे कुठलंच केमिकल रिॲक्शन मला नको होतं म्हणून. तर मी फेस वॉश केलं आणि आता मी क्रीम लावून घेते. आधी त्यांनी बुकलेट दिलं, आपण ते आधी वाचायला हवं.
अरे बापरे, खूप मोठी आहे ही तर. डू नॉट अप्लाय बियर्ड ऑइल ॲब्रो हेअर लाईन. आणि त्यांनी सांगितलं आहे दाढीवर, आयब्रोवर आणि कुठल्या हेअरलाईनला ते नको यायला. डू नॉट यूज ऑन ब्रोकन और ॲक्ने प्रोन स्किन. सध्या मला ॲक्ने नाही आहे, कुठे ब्रोकन पण नाही आहे. कीप अवे फ्रॉम आईज, लिप्स अँड ओपन वुंड्स. डोळ्याच्या लांब लावायचं आहे. अवॉइड पोस्ट वॅक्सिंग ऑर थ्रेडिंग. वॅक्सिंग करून मला झाले असतील 8-10 दिवस आणि आयब्रो करून पण, सो ते पण हे आहे. डो नॉट एक्सिट रिकमेंडेड टू द इरिटेशन. जर इरिटेशन झालं तर यूज करायला नाही सांगितलं त्यांनी. अवॉइड सन एक्सप्लोजर इमिडिएटली आफ्टर. मला इमिडिएटली तर नाही करायचं आणि गेली तरी मी गाडीत जाणार आहे, सो आय कॅन यूज इट. डू नॉट यूज हार्श स्क्रब और ॲक्टिव्हिटीज राईट आफ्टर. आणि हे लावल्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्क्रब करायचं नाही आहे किंवा कुठलंही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट यूज करायचं नाही आहे. टाय युअर हेअर. मला माझे केस बांधायला हवेत, मी हेअरबँड लावलेला आहे. प्रेप युअर स्किन. अप्लाय निकोनिक टॅन व्हॅनिश और प्री पोस्ट क्रीम. आधी हे लावायचं आहे. अप्लाय इवनली, देन वॉच द कलर चेंज. अप्लाय पीएच ॲक्टिवेटेड पिंक व्हाईट, देन ॲक्टिवेट टाईम वर्स. काय सांगितलं यांनी, आधी हे घ्यायचं, मग हे मिक्स करायचं आणि ते मिक्स करून पिंक होतपर्यंत वाट बघायची. तर यू जस्ट वेट, आय विल टाय माय हेअर अँड देन वी विल स्टार्ट. प्री आणि पोस्टवाली जी क्रीम आहे ती मी आधी लावून घेते. तर मी अशी प्री क्रीम जी आहे ती लावून घेते आधी. ही प्री क्रीम लावून झालेली आहे. आता आपण मिक्ससाठी आपण तयार करूया. त्यांनी काय सांगितलं आहे बघूया. बाउलमध्ये एवढी क्रीम घ्यायची आहे, या झाकणं मेजरमेंटप्रमाणे इतकी क्रीम आणि इतका पावडर. तर कशासाठी आहे? यू कॅन सी इट. पूर्ण 1 स्पून मी फुल घेतलेला आहे. आणि आपण आता घेणार आहोत हा पावडर. हा फुल घ्यायचा होता पावडर, पण मला थोडीशी भीती वाटते आहे, मी थोडंसं कमी घेतलेलं आहे. आणि मी आता मिक्स करणार आहे. ॲज दे आर सेइंग की हे पिंक होणार मिक्स झाल्यावर. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सांडलं. मिक्स इट, मिक्स इट, मिक्स 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 मिक्स. भरपूर मिक्स करायचं त्यांनी सांगितलंय कारण. या ॲज दे सेड इट बिकम अ पिंक नाव. झाले ना पिंक? काय बघा, लाईट असं बेबी पिंकचा कलर आलेला आहे, छान जायला. आय एम लिटिल स्केर्ड. हे मी आय थिंक 1200 रुपयाचं काहीतरी मागवलं होतं. बरेच दिवस झाले याला, मी मागून ठेवलं, नंतर यूज करीन, आता करीन, असं करता करता बरेच दिवस मी यूज केलं नाही. आणि आता फायनली म्हटलं जरा बड्डे आहे तर करावं. हे असं छान मिक्स झालेलं आहे. जरा काय काय दाणे दिसतात अजून. आता मी हे लावून घेते. हां, जरा जरा भीती वाटते. असं वाटत नाही का हातानेच लावायला पाहिजे म्हणून. काय हे चमचे चुमचे, ब्रश, जे काम हात करतं ते ब्रश करू नाही शकत. मी असं सगळं लावून घेते आणि भेटते तुम्हाला 2 मिनिटात. माझ्या ॲब्रोला लागलो होतं ते मी पुसून घेते आहे. हात जिंदाबाद. आपला टॅन जायला हवा. बेसिक उद्देश काय आहे? टॅनिंग जायला हवा. त्यांनी हा 20 मिनिट्स ठेवायला सांगितलेला आहे. आपण 20 मिनिट्स 15 मिनिट्स ठेवूया आपण.
आता जरा जरा वाचलेलं आहे तर मी हाताला पण लावून घेते. हां, हात पण छान टॅनिंग निघायला पाहिजे. हां, येस, वाटेल काही ना. आता वाजलेले आहेत, किती वाजले विहान? 11:30 झालेले आहेत. आपण 11:45ला वॉश इट ऑफ करूया. त्यापर्यंत मी सुकू देते. भेटूया 5 मिनिटांनी. हे 20 मिनिट झालेले आहेत. आधी मी आता हाताचं बघू शकता पूर्ण बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब झालं आहे. मी कदाचित त्या हाताला असं ते वाचलेलं राहिलेलं त्याच्यामुळे ते लावलेलं. पण हलका हलका टॅन कमी झालेला वाटतोय मला हाताचा. पण मी हे पुसून घेते हाताचं आधी सगळं. बघा पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे ते. हाताला मला फारसा काही फरक जाणवत नाही आहे. इट्स माय मिस्टेक की मी खूप पातळ लावलं. थोडी थिक लेअर लावायला पाहिजे होती. मी जे चेहऱ्याचं वाचलं तर ते मी हाताला लावलं, वेस्ट नको जायला म्हणून. पण तरी हात मला आधीपेक्षा जराशे असे डिटॅन झाल्यासारखे वाटत आहेत. आता मी तुम्हाला फेस क्लीन करून येते आधी आणि मग तुम्हाला दाखवते. आधी मी पुसून घेते. आधी मी बघू शकता 20 मिनिट्स नंतर हे काही असं दिसते. सुकलंय ते बेसिकली. पुसू ओया ओया खरंच. ओ माय गॉड. थोडा फरक तर मला जाणवतोय. मी आता हे पाण्याने धुवून येते. 5 मिनिटं थांबा. 2च मिनिटं लागतील. मी सगळं धुतलेलं आहे पाण्याने आणि तुम्हाला मी सांगते. हां, खूप मला असा फरक जाणवत नाही आहे. पण 1 शेड तर लाईट वाटत आहे. म्हणजे थोडा टॅन निघालेला आहे. थोडा. येस, कदाचित मी थोडंसं ॲक्टिवेटर म्हणा किंवा हे जे क्रीम होतं, हे पावडर होतं, हे थोडं कमी घेतल्यामुळे असेल. जर तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्झॅक्ट मेजरमेंट घेतलं तर तुम्हालाही फरक जाणवेल. सो फ्रॉम माय साईड यू कॅन ऑर्डर निकोनी टॅन व्हॅनिश. हे काय जे काही आहे प्रोडक्ट ते तुम्ही आणू शकता, ट्राय करू शकता. इट्स वर्थ. 1200 रुपयाचं आहे. पण बेसिकली इट इज लाईक अ ब्लीच. मला ब्लीच केल्यावर कसं केस गोल्डन येतात ना, तसं इथं हलकंसं ब्लीच केल्यासारखं फील होतं आहे. युजली ब्लीच प्रिफर करत नाही कारण मला भीती वाटते. कारण माझ्या पार्लरवाले त्यांनी सांगितलं की ब्लीचमुळे स्किन खराब होते वगैरे म्हणून जळते. तर मी जेव्हा मोठे फंक्शन असतात, लग्न वगैरे, तेव्हाच ब्लीच करते. अदरवाईज मी रेग्युलर ब्लीच करत नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल तर यू कॅन गो फॉर दिस. भेटूया परत. बाय. स्टे ट्यून.